स्नेहालय संस्थेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या प्रदीप सिंघवीसह अन्य दोघांवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। उत्तर सोलापूर तालुक्यातील स्नेहालय संस्थेत महिला समुपदेशन पदासाठी जागा रिक्त असल्याची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती। इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधण्यासाठी संस्थेमार्फत एक संपर्क क्रमांक जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला होता। या संपर्क क्रमांकावर पीडितेने संपर्क साधला तेव्हा तो फोन प्रदीप सिंघवी यांनी उचलला व संस्थेबाबत पीडितेला फोनवरून माहिती दिली आणि आपल्या संस्थेत जागा रिक्त असल्याचे सांगितले। त्यानंतर सिंघवी यांनी पीडितेस आपण इच्छुक असाल तर त्यांचा व्हॉट्सअपवर फोटो व आधार कार्ड पाठवण्यास सांगितले। यानंतर पीडितेने त्यांचा फोटो व आधार कार्ड प्रदीप सिंघवी यांना व्हॉट्सअप केले। पीडितेच्या व्हॉट्सअपवरचा डीपी पाहून हा डीपी तुमचाच आहे का अशी विचारणा सिंघवी यांनी पीडितेकडे केली। यानंतर पीडितेच्या कामाच्या अनुभवाविषयी सिंघवी यांनी चौकशी केली। यानंतर सिंघवी यांनी पीडितेला सातत्याने 2 ते 3 वेळा फोन केला। त्यावर पीडितेने आपण सिंगल असल्याचे सांगत त्यांना 2 मुली असल्याची कल्पना दिली। त्यावर सिंघवी यांनी पीडितेला तुम्ही तुमच्या मुलाबाळासह येऊ शकता असे सांगितले। त्यानंतर प्रदीप सिंघवी हे पीडितेच्या चांगलेच मागे लागले। तुमच्यासारख्या सिंगल महिलांना आमची संस्था आधार देते असे सांगितले। कोणतीही काळजी न करता आपल्यावर विश्वास ठेवून संस्थेत येण्याचा निर्णय घ्या असे म्हणाले। तुम्ही संस्थेत आल्यानंतर तुम्ही येथील 100 मुलींच्या आई बनणार आहात तेव्हा लवकर निर्णय घ्या अशी बळजबरी केली। विश्वास संपादन करून पीडितेला व त्यांच्या मुलीला प्रदीप सिंघवी यांनी संस्थेत अखेर आणलेच। पीडितेच्या मुलाखतीवेळी प्रदीप सिंघवी यांच्या समवेत शीलवंती बिराजदार यांनी पीडितेला आपण संस्थेच्या व्यवस्थापिका असल्याची माहिती दिली। पीडितेने आपण 1 डिसेंबर पासून संस्थेत काम करू असे सिंघवी व बिराजदार यांना सांगितले। त्यावर दोघींनीही पीडितेला तुम्हाला 15 दिवसाचा पगार आत्ताच देण्यात येईल, तुम्ही तात्काळ कामावर रुजू व्हा असे सांगितले। त्यावर पीडितेने 1 तारखेचे अपॉइंटमेंट लेटर देण्याची मागणी केली। मागणीनुसार पीडितेला अपॉइंटमेंट लेटरची पूर्तता झाली नाही। यानंतर पीडिता या मुंबईला निघून गेल्या। दिनांक 29/10/2024 रोजी पीडिता व त्यांची मुलगी सोलापूरला आल्या व स्नेहालयमध्ये पीडितेने आपल्या कामाला सुरुवात केली। संस्थेने पीडिता व त्यांच्या मुलीची राहण्याची व्यवस्था केली। काही दिवसात जातीवरून प्रदीप सिंघवी व शीलवंती बिराजदार यांच्यासोबत पीडितेचा वाद झाला। या वादाची ठिणगी स्नेहालयात चांगलीच पेटली। सिंघवी बिराजदार यांनी संस्थेतील रेखा गुप्ता यांना सांगून पीडितेचे खाडेपिडे बंद करून त्रास देण्यास सुरुवात केली। याची तक्रार पीडितेने प्रदीप सिंघवी यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन प्रदीप सिंघवी यांच्याकडे केली। तेव्हा तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी बोलतो त्यांच्याशी असे सांगितले। पीडितेला तुम्ही मला खूप आवडता असे सांगत अश्लील चाळे केले। यानंतर 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास प्रदीप सिंघवी यांनी पीडितेला ऑफिसमध्ये बोलावून घेतले। पुनश्च यांना त्या निमित्ताने अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली। तुम्हाला जर अपॉइंटमेंट लेटर हवे असेल तर तुम्ही माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवा अशी पीडितेकडे मागणी केली। यानंतर पीडिता व सिंघवी यांच्यात शारीरिक संबंध तयार झाले। यानंतर दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदीप सिंघवी यांनी पीडितेला ऑफिसमध्ये बोलावून घेऊन अपॉइंटमेंट लेटर देतो म्हणून पुनश्च शारीरिक संबंध ठेवले। या कालावधीत पीडितेने आपल्या अपॉइंटमेंट लेटरची विचारणा सिंघवी यांच्याकडे केली। तेव्हाही प्रदीप सिंघवी यांनी पीडितेला अपॉइंटमेंट लेटर तयार करण्याचे काम सुरू आहे असे म्हणून चालढकल करत लेटर देण्यास टाळाटाळ केली। यानंतर प्रदीप सिंघवी, शीलवंती बिराजदार व रेखा गुप्ता हे पीडितेला अपमानास्पद वागणूक देऊ लागले आणि अखेर तर कहरच केला। दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी पीडितेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संस्थेतून काढून टाकण्याचे पत्र पीडितेला दिले। अपॉइंटमेंट लेटरचे आमिष दाखवून पीडितेसोबत सातत्याने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या प्रदीप सिंघवी यांनी पीडितेला नाहक त्रास देणारा शीलवंती बिराजदार रेखा गुप्ता यांच्या विरोधात पीडितेने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। यानंतर सोलापूर तालुका पोलिसांनी प्रदीप सिंघवी, शीलवंती बिराजदार, रेखा गुप्ता यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 69, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम अधिनियम 1989 व भारतीय न्याय संहिता कलम BNS 2023 3/5 नुसार गुन्हा दाखल केला आहे। याचा पुढील तपास सोलापूर तालुका पोलीस करीत असल्याची माहिती बुधवारी सकाळी 11 वाजता प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे।